नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये. आज आपला व्लॉग स्टार्ट करताना मोठे माणसंसुद्धा आहेत. काय होतंस मग खाणं. तर आज आमच्यासाठी खूप छान दिवस आहे, पण त्याआधी काल रात्री दीदीने देव दाखवले होते मला काल रात्री इतक्या छातीत चमका निघत होता, मी इतकी घाबरली होती ना. मला असं काही झालं कसं वाटतं का अटॅक बिटॅक येतो का मी जाते. आणि काल खरंच त्याची सिच्युएशन होती. असं काही नाही राहत. पण इट्स लाईक की तुला त्रास होतो, पण तुला असं वाटतं की तू डायरेक्ट देवाच्या घरी गेली. एकच तास आहे शेवटचा. माझ्या पोरीचं काय होईल, माझं काय होईल, माझ्या सखीला हे दे, माझ्या सखीला ते दे, माझं असं माझं असं. अरे काय, मला काल रात्री पहिल्यांदा असा त्रास झाला होता. मला इतकं छातीत दुखत होतं. नंतर पाठ आणि हात असं वाटतं ना, हे असे कशाचे लक्षण येतं, अटॅकचे लक्षण म्हणून निखिल मला काहीतरी होतंय, मला काहीतरी होतंय. आणि इज लाईक की अगं तुला काहीच नाही होतंय. बट बिचारा घेऊन गेलं दवाखान्यात, गोळ्या औषधं केले, रात्रभर जागा राहिला, माझ्या लेकीचंही सगळं काही केलं. सो थँक्यू निखिल, जे असेल ते. बरं, आज आमच्यासाठी ॲक्च्युली खूप स्पेशल दिवस आहे, कारण आज आमचं एक ब्रँड शूट आहे. आणि ह्यावेळेस आम्ही कंटेंट क्रिएशन सुरू केल्यापासून आमच्या चॅनलचं नाव तनया निखिल असलं तरी शूट फक्त तनयासाठी यायचे. हा पहिला ब्रँड आहे जो तनया आणि निखिलसाठी आलाय. का रे, येस, तनया आणि निखिलसाठी आला असंही म्हणू शकतो. आणि ब्रँड पण असा आहे ना, जो लहानपणापासून घरात रेग्युलर यूज होतोय, आमच्या पण तुमच्या पण सगळ्यांचं पण. आणि मला यावेळेस खरंच खूप आनंद झाला. जे ब्रँडकडनं स्क्रिप्ट वगैरे आली ना, ती टोटल तनया आणि निखिल, तनयाचा डायलॉग, निखिलचा डायलॉग या काइंड ऑफ आली. तर तो बॅक कॅमेरा ऑलरेडी मला खूप सपोर्ट करतो. बॅक कॅमेरा नसला असंही मला खूप सपोर्ट करतो. सो आज त्याच्यासाठी पण आलं आहे. आमचं पहिलं सोबतचं ब्रँड शूट आहे. नाही. मला रात्री पण तुझ्यापासून तो व्हिडिओ टाकला तेव्हापासून मला ऍसिडिटी व्हायला लागली. कोणता? तू माझं एवढं कौतुक करते, अरे पण मला चांगलं बोलते, पचत नाही. मला काल रात्री ना असं झालं की मला काय होतंय का, मला त्रास होतोय का. तो इतका झटपट प्रिकॉशन घेतला त्याने. आज सकाळी पण मी उठायच्यात त्याने ऑलमोस्ट सगळं आवरून ठेवलं होतं. सखीचं खाणं पिणं, माझं खाणं पिणं, आयतं ताट दिलं मला. ह्या शूटसाठी जी काही तयारी लागणार होती ती सगळी करून ठेवली. मग अप्रिशिएट केलं तर काय होतं, नको करायला का असं म्हणाल का. निखिल तर असंच आहे, निखिल तर तसंच आहे. पण मी तुझं कौतुक दरवेळेस करते, तू माझं करत नाहीस. पचत नाही मला. असो, तर आज आमचं छानसं ब्रँड शूट आहे, त्यासाठी मी असा मेकअप केला आहे. आमचे व्हिडिओग्राफर दादा येत आहे. पहिल्यांदा मला असे पुण्यात व्हिडिओग्राफर बोलवायला लागत आहे, कारण दोघांनी मिळून शूट करायचं. आणि दरवेळेस त्याला बिचारायला मेहनत करावी लागते. बिना पैशाचा तो माझं खूप शूट करून देतो. हां, मग मी दरवेळेस सांगतेच ना, तू करतो मला हेल्प म्हणून. बिना पैशाची करतो ते सांग. अंडरलाईन मी लोन भरते. तुझ्याच घराचं भरते, माझ्या नाही. याचं नील आहे, माझ्याच घराचं. हा, पण ते एक असतं ना की तू माणूस आहे, तू जबाबदाऱ्या घ्यायला पाहिजे. असं काही नाही. बरं, मी काय उडवते का पैसा? मी इतका पैसा साठवते, मी इतकी कंजूस आहे ना, त्याच्यामुळे जे काय होतंय ते होतंय. एक तर मी लक्ष्मी आहे, माझा पायगुण आहे म्हणून निखिलची बरोबरात झाली आहे. थोडेफार खर्च करायला तर द्यायला पाहिजे. देईल मी तुला. आज इस बार तेरा 50-50 तो दूंगी मैं. चलो, कसं कसं शूट. लोक बघताय म्हणून त्यांच्यासमोर म्हणते, पण तू काही देत नसते. या सगळ्याच्या नादात आमच्या सखीने 4-5 तास अशी झोप काढली की म्हणजे झोपत नव्हती डायरेक्ट. म्हणजे आणि 4 तास झाले. आता ती उठली आहे तरी पण ती झोप येते. आणि ती आज रात्री अजिबात झोपणार नाही. 4 दिवस झाले पापा घरून ऑफिस करतोय. उद्या काही करून निखिल ऑफिसला जायचंय आणि त्याची लेख काय त्याला रात्री 1 पर्यंत झोपू देत नसते. आणि तू मी 10 वाजता झोपून गेलो. चलो, आमचं शूट सुरू होतंय. कसं होतं तुम्हाला दाखवते. मी आधी प्रोफेशनल शूट केले होते, बट निखिलसाठी नवीन एक्सपिरियन्स होता. आणि हा इवन पुण्यात मी पण पहिल्यांदाच प्रोफेशनल शूट करत होती. पण हा जो दादा आलेला होता तो खूप छान होता. तो खूप छान समजून सांगत होता, प्रॉपर शॉट घेत होता. त्याच्यामुळे आमचं जे रील शूट झालं आहे ते पण खूप छान झालं आहे. आणि असं दबाव वगैरे असं काहीच नव्हतं. एकदम मस्त मस्त वाटत होतं. आणि भारी पण वाटतं यार, असं काही ओळखीचं शूट आलं की छान वाटतं. कट टू डे 3. काल काहीच नाही शूट केलं मी दिवसभर. आणि आज आम्ही चाललो आहे सखीसाठी शाळा शोधायला. डे केअर, शाळा, प्ले ग्रुप आमचं काहीही अजून फिक्स नाही आहे. आताशी आम्ही शाळा वगैरे शॉर्टलिस्ट केलं आहे, बट बघायला आज चाललो आहे. जाण्याआधी पापाच्या सखीचं इतकं फोटो सेशन चालतं. आधी मला निखिलला सांगावं लागायचं की निखिल घेतो का रे माझा एखादा फोटो. आता तुम्ही त्याच्या राऊंडच करत नाही, माझं काय करायचं ते करते. बट लेकीचं बघा ना. निखिल काय करतोयस तू किती वेळचा. आणि त्याची लिंक पापा शॉक्स घाल ना, पापा फ्रॉक घालायला तर आम्ही नाहीच म्हणतोय. आज पण सखी इकडे बघ, थांबा तुम्हाला बाहेर जाऊन दाखवते. आज पण सखी खूप गोड दिसतीये.
कमी बजेटमध्ये. तर ज्या ज्या ठिकाणी आम्ही सखीला नेलं ना, सखी बिनधास्त खेळत होती. इकडून तिकडे तिकडून इकडे, तिला फक्त मजा करायची होती. खूप जास्त शाळेचं शूट नाही घेता आलं मला कोणत्याच. त्यानंतर आम्ही बाहेरच नाश्ता करायला गेलो होतो, जिथे पण सखीने खूप मजा केली. तर आम्ही बऱ्याच शाळा बघून आलो आहे. आणि रेट कसे निखिल? रेटच म्हणावं लागेल, फीज नाही म्हणावी लागणार का रे? खूप भयंकर आहे ते सुरुवाती. एक्सप्लेन करतो तुम्हाला. निखिल इज लाईक काय चालू आहे म्हटलं. अरे इतके दिवस आपले पोरं शाळेत नव्हते. 85,000 फक्त स्कूल फी. ॲडमिशन फी, नंतर स्टेशनरी फी, अजून कोणती रे, कोणतं तरी डिपॉझिट. म्हणजे माझी पोरगी यांच्या शाळेतून काही चोरून आणणार घेतले, डबा बी कळत नाही, आणि त्याचे 15,000 डिपॉझिट घेत आहे. 85,000 आणि ते 2 तास डेली, 11 ते 1, 2च तास. स्टेशनरी त्यांची घ्यायची, युनिफॉर्म कपडे त्यांच्याकडनंच घ्यायचे. त्यांनी एक स्पेसिफिक दुकान सांगितलं, तिथूनच काय ती शॉपिंग करायची. आणि हे ऑलमोस्ट आम्ही जिथे जिथे बघितलं तिथे सगळीकडे म्हणजे 1,20,000 to 1,50,000. प्ले ग्रुप, शेंबडे पोरं हे. जाऊन तिथं डबा खाणार आहे. आणि अभ्यासक्रम 0 to 5 काउंट शिकवणार आहोत आम्ही. माझी पोरगी ऑलरेडी 1 to 10 म्हणती, A to Z म्हणती. तुझी पोरगी नाही, आजकाल सगळेच पोरं सगळेच ते शिकलेले असतात. माझ्या हिशोबाने सांगतो की आत्ताच ती संडे टू मंडे सगळं सांगती. आणि मराठी पण सगळं शिकते, मराठी पण करते. 1 ते 10 म्हणते. मग इथून हिला फक्त तिथे जेवायला पाठवायचं का 2 तास 1 लाख रुपये देऊन. ॲक्च्युली सिच्युएशन खूप वाईट आहे. आणि ही फीज नाही आहे, हे रेट आहेत. पण आपल्याला पण त्याच्यात सामील व्हावंच लागणार तर रेसमध्ये का रे. तर कालचा ब्लॉग मी आज कंटिन्यू करते, टॉपिक पण आज कंटिन्यू करते. काल नाही आल्यानंतर शूट झालं. सखीला लगेच झोपायचं होतं, त्याच्यामुळे मग तिच्या मागे माझा वेळ गेला. संध्याकाळी आम्ही आवरून बसलो होतो, आम्हाला बाहेर जायचं होतं कारण निखिलला काहीही करून भैरवीची मटण थाळी खायची होती. त्याला खूप आज झालं होतं की तनु उद्या संकष्टी, उद्या जाता येणार नाही, चल आजच जाऊ. आणि आमचं आवरलं पण होतं. बट त्याने बघितलं की इथून 44 मिनटं दाखवत होते. हार्डली 10-15 मिनटाचं अंतर होतं. बट वाकड साईडला खूप जास्त ट्रॅफिक असते. मग त्याचंच झालं की यार नाही, 44 मिनटं तिथे बसायचं, पुन्हा तिथे वेटिंग. आणि सखी जी काय गाडीत खेळते ना आजकाल, मग तो बोललो जाऊ दे, मी घरी मागवून काय करतो ते. तर सध्या आम्हाला आमच्या गॅलरीचं मेकओव्हर करायची खूप जास्त गरज आहे, कारण आम्हाला बाहेर खूप जास्त मजा यायला लागली आहे. कट्टू सखीच्या शाळेचं सांगते, काल आम्ही 3-4 शाळा बघितल्या आणि अजूनही काही आहे आमच्या लिस्टमध्ये. सो आम्ही अजून फायनल डिसिजन नाही घेतला की नक्की कुठे जायचं आहे. असं पण जूनला सुरू होणार आहे त्या प्ले ग्रुपचं जे काही आहे ते. त्यामुळे मग नवीन बॅच जी असेल ती प्रत्येक शाळेत जिथे आम्ही विचारलं तिथे. सो आमच्याकडे वेळ आहे अजून. आता हा आठवडा निखिल खूप जास्त बिझी आहे, त्याच्यामुळे आम्हाला काही बाहेर पडता येणार नाही आहे. बट आई तात्या येत आहे, त्याच्यामुळे गेलो तरी मी आणि आई वगैरे असं बाहेर जाऊ, जर आम्हाला साडी बिडी घ्यावीशी वाटली तर, किंवा कोणी आम्हाला घेऊन दिली तर. निखिल ऐकू पण जाणार नाही. तर आज संडे, मस्त माझी देवपूजा वगैरे आवरली, घरातलं पण आमचं सगळं आवरलं आहे. आज आम्ही पुन्हा एकदा हात मारून घेतला डीप क्लिनिंगचा. खूप जास्त करायची गरज नाही पडली, कारण आम्ही आता वीकली साफसफाई करतो आहे, त्यामुळे खूप जास्त असं काही नाही आहे. बट तात्यांना फॅनवरची धूळ अशी अजिबात चालत नाही. आता घरी 4-5 बायका, त्याच्यामुळे घर एकदम टकाटक राहतं. इथे तसं नसतं. बट तात्या यायच्या आधी आम्ही मेक शुअर करतो की सगळं क्लिअर असेल. तर आई तात्या येत आहे, कारण निखिल ऑफिसचं काम आहे आणि आम्हाला एका शूटसाठी बाहेर पण जायचं आहे. तर मग सखीला पण हँडल करता येईल आणि ते बरेच दिवसाचे आलेले नाही आहे. सो आता येत आहेत. तर आमचे पुढचे 8-1 दिवस मस्त राहणार आहेत. त्याच्या आधी आता फक्त माझं काही ते वॉर्डरोब आवरायचं राहिलं आहे, ते मी पटकन आवरते. आणि चला तुम्हाला दाखवते अजून पुढे काय काय होतं ते. तर इथे पण आवरण्यासारखं खूप जास्त काही नव्हतं. घड्या वगैरे मी प्रॉपर करूनच ठेवत असते, फक्त ते सेट करायचं होतं. आणि हे जे वॉर्डरोब ऑर्गनायझर आहे ना, हे ॲक्च्युली खूप कामाचे आहेत. सो माझं सगळं छान आवरून झालं होतं. बाकी जे काही लागत नाही ते मी सुटकेसमध्ये पण ठेवून दिलेलं होतं. तर मला हे दोघंही कपाट कमी पडायला लागले आता, पण मला काही कोणी काही घेऊन देत नसतं नवीन. आणि माझं हे चालू होतं तोपर्यंत सखीचं तिच्या पापाचं जे हे आहे ना वॉर्डरोब, त्याच्यावर हे सगळं चिटकवणं चालू होतं. नाहीच वॉटरमेलन आहे का? तर सकाळी सकाळी हा काय प्रोग्राम सुरू आहे आमचा. दाखव बेटू पापाचं कपाट कसं डेकोरेट केलं तू. आम्हाला स्टिकर्स खूप आवडतात. ऍपल कुठे? हे का? आणि सनफ्लॉवर कुठे? हे बाय. गोंड्या ते नाही काढू नये दुसऱ्याला. बास काढायचे, इकडे लावायचे. आता आमचं पुढचं 1-1.5 तास तरी याच्यातच जाणार आहे. आम्हाला प्रचंड आवडतं स्टिकर्स. आणि पापा आमचे हवे नको ते सगळे हट्ट पूर्ण करतो. हो ना पापा? मग काय प्लीज खाली कोणीतरी कमेंटमध्ये पापाला सांगे की दादा प्लीज केस काळे कर म्हणून.
प्लीज दादा, दादा इकडे बघतोस का? बैर आहे आपला दादा. तर माझं वॉर्डरोब प्रॉपर ऑर्गनाईज करून झालं आहे, बट ते आवडता आवडता मला खूप स्पेशल अशी गोष्ट सापडली आहे. तुमच्या नेहमी कमेंट्स असतात की ताई तुझं गोल्डचं कलेक्शन दाखव म्हणून, तर आज तुम्हाला सांगते मी. तर माझं ना जनरली कसं होतं, मी कंटिन्यू ट्रॅव्हल करत असते, सिन्नर, नाशिक, पुणे असं फिरत असतं. तर काही सिन्नरच्या लॉकरला असतं, काही पुण्याच्या, त्याच्यामुळे कोणतं कुठे ठेवलं हे लक्षात राहत नाही, बऱ्याच वेळेस असं होतं. तर त्यातलाच हा एक जो दागिना मी तुम्हाला दाखवते. तर दाखवते चला. छोटं आहे, खूप मोठं नाही आहे, हे एवढंच असं काही आहे. हे मी PNGमधून घेतलं होतं, आय थिंक 2021 साली. मी माझा पहिला जॉब सोडल्यानंतर जेव्हा दुसऱ्या जॉबला जॉईन झालेली होती ना, तिथेच हिंजवडीला झाली होती, जिथे मी महिनाभरात जॉब केला. आणि जर तुम्ही, आणि त्याच्यानंतर मला चांगली ऑफर आली, सो मी तिथून काढता पाय घेतला. आणि तुम्ही जर असं महिनाभरात कंपनी सोडली तर तुम्हाला पेमेंट देत नाही, तुम्हाला ब्लॅकलिस्ट कशा, अशा बऱ्याच गोष्टी असतात. बट त्या कंपनीने मला पेमेंट दिलं, जे अगदी अनएक्सपेक्टेड होतं आणि चांगली मोठी अमाऊंट आलेली होती. कारण मी आधी कमी पॅकेजवर काम करत होती, नंतर मी त्या दुपटीच्या पॅकेजवर गेलेली होती आणि मग तिथून जॉब सोडला होता. तर चांगली रक्कम आलेली होती, मग ती कुठे इन्व्हेस्ट करायची. तर असं म्हटलं की मी त्याच्या आधी कधी सोनं नव्हतं घेतलं स्वतःसाठी असं काही वेगळं जाऊन. तर आई मला बोलली तुला घ्यायचंच काय असेल तर सोनं घे. आणि माझी मावशीने घेतलं होतं तेव्हा हे, आणि मला मावशीचं आवडलं होतं, तिचं काहीतरी ग्रीन कलरमध्ये. म्हटलं मला पण घ्यायचं. काहीतरी 22-23 हजारामध्ये मी हे घेतलं होतं. आणि अजून एक दागिना घेतला होता जो आत्ता माझ्याकडे नाही आहे. तर हे ॲक्च्युली खूप स्पेशल आहे, कारण ही पहिली गोष्ट आहे जी मी स्वतःसाठी घेतली होती सोन्याची, स्वतःच्या पैशांनी. त्याच्यानंतर मी बरंच घेतलं, मला घेतलं, माझ्या आईला घेतलं, निखिलला, आमच्या आईंना, तात्यांना, सखीला, गौरीला, सगळ्यांना घेतलं. बट हे खूप छोटं आहे, हे काहीतरी 3-4 ग्रॅमचं असेल फक्त. बट स्टील ते माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल आहे, कारण ते माझ्या पहिल्या कमाईचं आहे. आणि मला असं वाटलं होतं की ते हरवलं आहे, कारण मी लास्ट कोणत्या लग्नाला तरी घातलं होतं आणि ते नंतर माझ्याकडनं कुठे ठेवलं गेलं मला आठवतच नव्हतं. आणि मला असं नंतर वाटलं होतं की नाही यार, सिन्नरला राहून गेलं असेल, नाही नाशिकला राहिलं असेल. आणि मी क्रॉस चेक करत होती, मी आईनं विचारते काही राहिलं आहे का माझं, आईला म्हणजे काही राहिलं आहे का माझं. पण मी एक्झॅक्ट विचारू शकत नव्हती की अरे माझा हा दागिना राहिला आहे का, कारण दोघींनी मला झापून काढलं असतं जे सोन्याचे भाव चालू होते. निखिलला मात्र मी सांगत होती का निखिल माझं हे सापडत नाही आहे. बट आज सापडलं, तो झोपला अजून, त्याच्यामुळे त्याला माहीत नाही. बट हे सापडलं. तुम्ही म्हणता कलेक्शन दाखवा, पण माझ्याकडे असं घरात काही दाखवण्यासारखं नसतं, सो नाही दाखवत मी. बेसिकली आत्ता फक्त ही छोटी ही डुप्लिकेटच आली, ही पण नाही वापरते मी आत्ता. आणि अंगठ्या पण माझ्याकडे बऱ्याच आहे, बट ही माझी तब्येत वाढली ना, आता त्याच्या माझ्या बोटांमध्ये घुसायला खूप त्रास होतो, सो मी आता ही एकच वापरते, रोज गोल्डवाली. आणि मंगळसूत्र इथे डुप्लिकेट असलं तरी इथे घातलं आहे मी ओरिजिनल. तर हेच एवढं काय ते आहे, पण हे दाखवायचं होतं मला तुम्हाला स्पेशली. आणि अजून एक गोष्ट, माझ्या केसांबद्दल तुम्ही जे काही विचारता त्याला सांगते. तर आधी मी खूप वेगवेगळे शॅम्पू यूज करत होती, पण मागच्या 15 दिवसापासून मी हा बेअर ॲनाटॉमीचा शॅम्पू यूज करते. डोळे बंद करून घ्या, म्हणजे माझ्या रिच्युअल असेल डोळे बंद, याचे 2-4 व्हर्जन आहेत, त्याच्यातलं हे माझं स्मूथवालं आहे. डोळे बंद करून घेऊन टाका, मी हवं तर खाली प्रॉडक्ट पॅक करते. खूप भारी, म्हणजे ते तुम्ही असं पार्लरमध्ये जाऊन येतं ना, केस कट करून आल्यानंतर कसा भारी वाटतं. इतके मऊ, इतके शायनी आणि इतके असे हायड्रेटेड केस वाटतं असंही म्हणता येईल. सो हे म्हणजे मी आता तर तिसऱ्यांदाच यूज करते बहुतेक, पण मला खूप भारी वाटतं. म्हणजे निखिल पण म्हणतो की बरा दिसतोय तुझा झांबू. तर असं काहीसं आहे. चलो अजून पुढे काय होतं, आता आमचा काही असा एक्स्ट्रा प्लॅन नाही आहे, निखिल आणि सखीने तारून दिलेली आहे. बट मला माझ्या लग्नाचं बऱ्याच गोष्टी दिसल्यात, सो मी ट्राय करते की तो लुक रिक्रिएट करायला. मला असे व्हिडिओ करायचा आहे माझ्या दुसऱ्या पेजसाठी. सो बघू जे काही होतं तुम्हाला पुढे कळायला. सो स्टे ट्यून. ओके, सरप्राईज. तर मी माझ्या लग्नाचा लुक एक्झॅक्ट रिक्रिएट करायचं ट्राय केलं आहे. तेव्हाचीच साडी आहे, हे तेव्हाचं ब्लाऊज नाही आहे, तेव्हा मी ते फॅशनेबल ब्लाऊज शिवलं होतं दुसरं. आता तब्येत झाली सो हे शिवून घेतलं आहे. ही मी दिवाळीला घातली होती आय थिंक साडी, बट मी लुक एक्झॅक्ट रिक्रिएट करायचं ट्राय केलं आहे. आय एम सॉरी जर मुंडवळ्या परत बांधत नसतील तर मला माहीत नाही, बट माझा एक लुक निखिल बघून गेला होता आणि मला त्याला सरप्राईज द्यायचं होतं काइंड ऑफ, म्हणून मी पुन्हा त्या मुंडवळ्या वगैरे अशा बांधल्या. तुम्ही जर ते रील बघितलं असेल तर तुम्हाला कळलं असेल. बट काहीचं असं दिसतंय, आणि तेव्हा जर मला मेकअप येत असतं तर डेफिनेटली मी माझा मेकअप स्वतः करू शकली असती. असा आत्ता तरी झाला आहे मेकअप. आणि ज्वेलरी तेव्हाची नाही माझ्याकडे, गोल्डचं काहीच नाही आहे माझ्याकडे आत्ता, तेव्हाचं इथे नाही आहे. सो मी सगळं हे डुप्लिकेट घातलं आहे. हा जो आत्ता हार घेतला होता तो हे सखी स्पार्कलमधला ये ना निखिल. निखिलची रिॲक्शन अशी होती की काय तनू मी कशी दिसते निखिल. तू गोड दिसते, पुढे ये पुढे. तू गोड दिसते पण जीव घाबरला ना मला 2 मिनिटं. काय मी कुठे पळून चालले, मला वाटलं का परत लेट झालं का. याला खूप स्वप्न पडतात, लग्नाच्या दिवशी लेट उठला, लग्नाच्या दिवशी हे झालं.
मी कशी दिसते पण गोड दिसते. मला पण मी खूप आवडते. मी तेव्हा मेकअप करू शकले असते माझा. या पण एक असं अरे 7 वर्ष घालवल्यानंतर तू असं म्हणते की मला मेकअप जमला असतं. तेव्हा मी जास्त पैसे नव्हते दिले मेकअपला. सो ठीक आहे. मी कशी दिसते, आम्ही कसं दिसतोय खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. आय थिंक यावेळेस मी चांगला दिसतोय. आणि मी मेकअप केलाय. हा अरे तू छानच दिसते पण मी बिना याचा. आणि आमची सखीला तर झालं की मम्मा तू का केलं. सखी मम्मा सखी झोपेत होती पूर्ण. काय आम्ही सकाळपासून फक्त स्टिकर खेळतोय. हे बघा बेडू मम्मा कशी दिसते, कशी दिसते. अगं म्हण की छान दिसते. पोपट आहे आमचा. मला नव्हतं लाव, मी नवली झालीये. अशी नवरी होतात. सखीच असं झालं ना, सखी आंघोळ करून आली का तिला आम्ही त्या टॉवेल मध्ये बांधतो ना, ती म्हणते मम्मा नवरी आली, नवरी आली. घरी तिला आई म्हणायची ना, ही बघ अशी असते नवरी. मी मुंडवळ्या बांधलाय, पापाने स्टिकर्स लावलेत. काय लावलं तर आजकाल आमचं जेवण आणि संध्याकाळ अशी बाहेर गॅलरीत होते, कारण ते खूप मस्त वाटतं, खूप छान हवा येते. आणि आजचा मेन्यू पण छान आहे. आज चतुर्थी आहे. उपवास सोडायला आम्ही केलं आहे मस्त कढी, पुलाव, पुरी आणि आंब्याचा रस. पहिला रस आहे का रे आपला. सखी बघा, सखीला नुसतं पापाचं हे तसं आमचं ताट असतं, मॅडमला सेम ताट लागतं. तू का पुलाव मी तिला नंतर देईल, कारण तिने जर आता पुलाव बघितला तर ती बाकीचं खाणार नाही. तिला आमरसात एवढा काही इंटरेस्ट नाही आहे, पण मला तिला खाऊ घालायचं आहे यावर्षी जास्त. ओके, तर असा छानसा संपतो आमचा आजचा दिवस. मागच्या 2-3 दिवसाचा मी एकत्र ब्लॉग पोस्ट केला आहे, बट हे वर्ष आमच्यासाठी खूप चांगली सुरुवात झालेली असं वाटतं आहे. तो जो मी स्टार्टिंगला ब्रँडचं बोलत होती, तो ब्रँडचा व्हिडिओ पण ऑलरेडी लाईव्ह झाला आहे. ते जेमिनी कुकिंग ऑइल आहे, जे प्रत्येकाच्या घरात असतं. म्हणजे माझ्या घरात तरी फॉर्च्यून आणि जेमिनी हे दोनच तेल मी यूज करते मोस्टली. तर ते तेल कसं बनतं आहे हे पण आम्हाला बघायला मिळणार आहे. आम्ही काहीतरी 15 क्रिएटर आहे, त्याच्यातले आय थिंक मराठी 5 आहे, मी आहे, एक भक्ती आहे, एक जर तुम्ही ठरलं तर मग सिरियल बघत असाल तर त्याच्यात जी मोनिका आहे. मी ती सिरियल एवढी बघत नाही, बट मी तिचे ब्लॉग बघते, सो मी तिला मोनिका म्हणूनच ओळखते. आणि एक अमृता आहे, ख्वाबजादा अमृता, तुम्ही तिला बिग बॉसमध्ये बघितलं असेल. सो आम्ही 4 तरी आहे, बाकीचं सगळे हिंदी क्रिएटर्स ज्यांना मी ओळखत नाही. सो बघूयात, हे असं काही आहे. अजून बुधवार गुरुवारी आहे ते. तर त्याच्याच पहिली ॲड होती जी त्या दिवशी निखिल आणि मला आली होती. ह्यावेळेस आम्ही ॲक्च्युली खूप खुश होतो, म्हणजे मी पर्सनली खूप खुश होती, कारण तनया निखिल चॅनल असला ना तरी तनयाच असतं. जे प्रॉडक्ट्स येतात ते पण तनयासाठी येतात. फर्स्ट टाईम ते जे इन्व्हाइट आलं त्याच्यावर तनया अँड निखिल लिहिलेलं होतं, आणि आय थिंक तो एकटाच माणूस असेल तिथे आमच्यासोबत, म्हणजे मेल. बट ठीक आहे, आय एम व्हेरी हॅपी फॉर हिम. तर हे वर्ष ॲक्च्युली खूप चांगल्या नोटवर सुरू झालं. मध्येच आमच्या घरात जी एक दुर्घटना सोडली, तर बाकी आत्तापर्यंत सगळं खूप छान छान चालू आहे. इथून पुढेही सगळं तसंच छान छान चालू राहावं. तर आजचा ब्लॉग मी इथेच फिनिश करते. आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं आहे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. आपले फक्त 10,000 सबस्क्रायबर राहिले आहेत 100K साठी. सो मोठा गिव अवे येणार आहे, तर त्यासाठी तुमच्या कमेंट्स लागणार आहेत. त्यामुळे जर इथपर्यंत आला असेल तर खाली कमेंट नक्की करा, आणि आजच्या ब्लॉगमध्ये काय आवडलं तेही सांगा. चला भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर डू फॉलो, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.